91च्या यज्ञामध्ये बळवंतराव चव्हाण साहेब, साहेबराव वारडकर आणि गोविंदराव धर्माधिकारी, मांजमचे विश्वंभर पाटील, कवठेचे शिवराज देशमुख, माधवराव पांडलागळे, सीतारामप्पा एकलारे, चंद्रमान जवळेकर आणि त्याचप्रमाणे ओम शेठ पोकळ मांबडे हे जुन्या कंपनीने सगळं हे केलेले होते. आज नवीन पिढीप्रमाणे आजच्या घडीला नवीन समिती स्थापन करून आज संपन्न होत आहे. या विश्वामध्ये आता थकून उरलेले पाटे 5 पासून आहे. आजचा प्रसाद तुम्ही घेतलेला आढावा घेतलो, 45,000 लोक प्रसाद घेतलेले आज. आणि शिवपाठाच्या वेळी पूर्ण भरलेला होता शिवकथाच्या वेळी, आणि थकून गेलेले. आणि उद्या पुन्हा चालूच राहणार आहे. आज 40 असेल तर उद्या 80,000 लोक जेवण करणार आहे. हे तेवढं सत्य आहे. चालू आहे प्रत्येकाचे अन्नदान. सर्वदान प्रदानेषु अन्नदान प्रदान. सर्व दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे. तिथं गोदान, भूदान, वस्त्रदान, सुवर्णदान, रजतदान आणि अन्नदान झाल्यानंतर शेवटी मिळतो समाधान. हे प्रक्रिया चालू आहे. याच्यामध्ये या आज प्रसादाचे कालचं जेवण आपल्या या स्थानिक आमदार आनंदराव बोंडारकर आणि कल्याणकर बालाजीराव कल्याणकर यांचे प्रसाद झाला. आजचे 3ऱ्या दिवसाचे आज आपले खासदार रवींद्र चव्हाण यांचे प्रसाद झालेला आहे. असे प्रत्येकाने त्याचे प्रसाद वाटून घेतलेले आहेत. त्या प्रसादाचे पुण्यभागी झालेले आहे. आता प्रताप पाटील चिखलीकर आल्यानंतर मला तुम्ही म्हणाल ते करतो म्हणून उद्या त्यांनी सांगितले, त्यांनी सेवा अर्पण करायचं. असे शेवटच्या दिवशी, या शेवटच्या दिवशी 12 तारीखला कुठेही अधिवेशन असलं तरी रवींद्र चव्हाण साहेब इथे यावं लागेल 12 तारीखच्या. आणि प्रताप पाटील चिखलीकर कुठे त्यांनाही यावं लागेल. कारण का संपूर्ण विश्वाला संदेश देणार आहे. जवळपास त्या दिवशी 2 ते 3 लाख पब्लिक इथं राहतील. संपूर्ण भारतात 21 प्रांताचे लोक येणार आहेत. म्हणून असा हनुमंतराव पाटील बेटमेगरेकर त्यांनी मोठं काम केलेलं आमदार असताना, ज्यावेळी वीरशैव धर्मासाठी 7, 8, 10 आमदार आमच्या सोबत इथं आले, मुंबईला आले. पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, ओमशेठ पोकर्ण होते, DP सावंत साहेब होते, हनुमंतराव होते, ईश्वरराव भोसीकर, माधवराव पण असे 5-5 गेले असताना 1 महिन्याच्या आत त्यांनी दिलेले म्हणले तर मोठं संपत्ती म्हणजे त्याच्यामध्ये सहयोग सर्वांचे असल्यामुळे संपन्न झालेला आहे. असे व्यक्ती नांदेड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं काम करायचं आम्हाला आत्मबल आहे. हेच कार्यक्रम भारतात आम्ही इतकी मोठं करू शकत नाही. म्हणून कर्मभूमी असलेले नांदेडमध्ये आता दाखली याची मीटिंग पुन्हा घेणार आहोत 15 तारखेला केदारमध्ये. आणि असे प्रक्रिया चालत असताना आजच्या संदर्भाला हे शक्ती आहे. हे सर्वांच्या जवळ शक्ती आहे. प्रताप पाटील चिखलीकर प्रथम सभापती झाले होते त्यावेळी शिराळूंच्या मठावर सांगितल्याप्रमाणे छाया केले होते. आम्हाला आठवण आहे, आम्ही विसरू शकत नाही. कारण का यत्र यत्र भावः तत्र तत्र देवः. अजून एक घटना, हा सोसायटी निर्माण करत असताना मोठा एक प्रकारचा त्याला अडथळा आला होता. हा जो जागा आहे अखंड चिरूला कॅनलला चिरू लागले होते. बळवंतराव पाटलांनी मुंबईला जाऊन कॅन्सल करून आलेले आम्हाला आठवण आहे.
अशा अनेक प्रकार घटना आहेत. समय कमी पडतो आहे, त्यासाठी यामध्ये सर्वे जना सुखिनो भवन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु या उक्तीप्रमाणे सर्व याच्यामध्ये असलेले संपूर्ण आपल्याला असले एक समिती निर्माण केली. समितीच्या स्वागताध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, उपाध्यक्ष सर्व खासदार आमदार असे एक नियोजन करून आम्ही हाती घेतलेला आहोत. ते अखंड रूपाने चालत आहे, हे बघून आम्हाला संतोष वाटत आहे. जगामध्ये काही घेऊन जाता येणार नाही. आता सृष्टी कशी निर्माण झाली? शिवशक्ती समत्पन्नो यस्यासो भक्त उच्यते. शिव आणि शक्ती, स्त्री आणि पुरुष या असल्याशिवाय आज त्यांनी सांगितले असतील कथामध्ये, शिव आणि शक्ती, शक्तीची कशी शक्ती हनन झाली? हरिद्वार ऋषिकेशच्या मध्यभागी कणकली क्षेत्र आहे, वीरभद्राची कणकली क्षेत्र आहे. त्या वीरभद्राची उगम झाला, त्या वीरभद्राची जठा झाली, पण त्यावेळी सती तिथं अग्नी आहुती झाली. त्या ठिकाणी जो वीरभद्र आहे, तो वीरभद्र केदार पीठाच्या अधिदेवता आहे. ज्यावेळी आम्ही जगद्गुरु पीठावर जातो आहे, विश्वामध्ये 2 पद आम्हाला आहे. एक केदारनाथ रावल पद, एक जगद्गुरु पद. एक रावल म्हणजे राजगुरु, जगद्गुरु म्हणजे धर्मगुरु. असे प्रकरणे असताना रावल पदवीचा शपथविधी भारतमध्ये राष्ट्रपती सारखे जसं होतो आहे, टिरी राजांचे इथं येणार आहे, राजा इथं येणार आहे. टिरी राजांच्या राजदरबारमध्ये तिलकोत्सव होतो आहे. त्या तिलकोत्सवाच्या वेळी शपथविधी होतो आहे आणि भारत सरकारच्या गॅजेटमध्ये 324वे जगद्गुरू नोंद आहे. ही परंपराप्रमाणे आज रावल पदवी डिक्लेअर होतो, नंतर पट्टाच्या नंतर जगद्गुरू होतो आहे. आणि 12 ज्योतिर्लिंग आहे. त्या शक्तीच्या स्थानामध्ये पार्वतीने गौरीकुंडामध्ये केलेली शक्ती आहे, कणकलीमध्ये शक्ती आहे. या शक्तीच्या माध्यमातून एक 12वा ज्योतिर्लिंग 11वा ज्योतिर्लिंग म्हणून केदारनाथ स्थिर आहे. के म्हणजे स्वर्ग, दार म्हणजे दरवाजा. केदार म्हणजे स्वर्गाचा दरवाजा आहे. त्या दरवाजामध्ये परंपरापासून द्राक्षाराम क्षेत्रे भीमनाथ लिंगात युगचतुष्टये एको रामस्य जन्म आवास असते. हिमालयामध्ये 4 युगाच्या पूर्वी दक्षिण भारतातले, ईस्ट गोदावरी जिल्हा आंध्रातले द्राक्षाराम क्षेत्रामधून त्या लिंगात उद्भव होऊन, त्या उद्भवून तिथं वैराग्यपीठ स्थापन केलेले, त्यालाच एक केदारपीठ म्हणतात. केदारपीठाच्या अधीन आमच्या 22 मंदिर आहे. केदारनाथ, मधमेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर या पंचकेदार आहे. याच्या आधिपत्य आम्ही जे पुजारी नियुक्ती करणं परंपरेपासून जगद्गुरूंच्या अधीन आहे. म्हणून आजपर्यंत चालत आलेले अव्यात रूपानं त्याची दार बंद करायचं, उघडायचा अधिकार आमच्या जवळ आहे. एवढंच नाही, त्याच्यावर 6 महिन्यापर्यंत सुवर्ण मुकुट त्याच्यावर महाआरतीच्या वेळी चढवले जातो आहे. आणि नंतर 6 महिन्याच्या नंतर दार बंद झाल्यानंतर आमच्या डोक्यावर 6 महिने येत असतो. हा विश्वामध्ये एकच स्थळाचा असं एक विशेष आहे, परंपरा. हा परंपराच्या प्रमाणे आम्ही विचार केलो. 25 वर्ष, या 25 वर्ष इथं या पीठावर होतो. आता वयमानानं तिथं नियम बर्फामध्ये आपण ते काय करावं लागतं, राहावं लागतो. प्राणवायू कमी पडतोय, होऊ नये म्हणून 25 वर्षाच्या
रजत महोत्सव नांदेडला करायचे सर्वांनी ठरविले. हे कर्मभूमीचे आम्हालाही आनंद वाटले म्हणून आम्ही संमती दिलेली आहे. म्हणून या 25 वर्षे होणारे या ठिकाणी अन्नदान आमच्या अनुमानाप्रमाणे इथं अन्नदान 5 ते 10 लाख पर्यंत अन्नदान होईल. त्याचे पुण्य लाभेल. विश्वासाठी 108 कुंडाचे यज्ञ. आजच्या यज्ञामध्ये स्वागताध्य अशोकराव चव्हाण आणि आपल्याला रवींद्र चव्हाण उभयताने यज्ञामध्ये स्वाकारासाठी आज बसलेले होते. आज त्यांचेच प्रसादही होता. हा एक प्रकारचा आणि प्रत्येकाची ज्या दिवशी प्रत्येकाची त्या यज्ञामध्ये बसून जवळपास आतापर्यंत जे 5 ते 6 हजार दाम्पत्याची नोंद आहे त्या पद्धतीप्रमाणे यज्ञ समिती काम करत आहे. अशा पद्धतीप्रमाणे इथं नांदेड एका केदारनाथला न जाणाऱ्यांना केदारनाथला जाता येत नाही. पैशाची प्रॉब्लेम आहे, अनेक व्यवहाराचे प्रॉब्लेम आहे. त्याचे प्रतिरूप हे 8 दिवसाचे म्हणून केलेलं आहे. त्याचे दर्शन घेऊन सगळ्यांची मुक्त मनाने संदिग्ध मुक्त मनाने पुनीत होत आहेत. आणि कित्येक लोक म्हणून आम्हाला कालपासून महाराज हा 8 दिवसाकरता नका, कायमच्या दगडाची नांदेड नगरी झाले तर फार आनंद वाटेल म्हणाले. तोही केदारनाथची इच्छाप्रमाणे होत राहील. आजच्या प्रसंगाप्रमाणे आज अजून रोज आम्ही दररोज खूप शिवकथाला आहे. सकाळीपासून असलेला संध्याकाळपर्यंत सगळे दिवसभर थकून घराकडे गेले. काय खरी उरलेले आहेत, काही गोष्टी खरी उरलेल्या आहेत. कशी उरलेल्या आहेत? दळणामध्ये जाता फिरवीत असताना सर्व गहू टाकले तर पीठ होतो. पण पीठ होत असताना 4 जाणे त्याच्यात होत नाही. मधल्या खुंटीच्या भोवताल जे आहेत पीठ ते मात्र अखंड राहतात. म्हणून तशी तुम्ही आहात आज. त्या केदारनाथच्या पुण्याच्या कृपेला विशेष रूपाने आहात. म्हणून उद्या खूप गर्दी होणार आहे. संपूर्ण शहरात तरी येतीलच. अनेक प्रांतातून रविवार असल्यामुळे खूप येणार आहे. वाडेकरी दक्षता घेत आहे. स्वयंपाकाने लातंजी करत आहेत. त्यांना येणाऱ्याने सहकार्य देऊन प्रसाद घेऊन पुनीत होताना अपेक्षा बाळगतो. यज्ञ स्वाकारामध्ये जसं पूर्वीप्रमाणे एक नियमानुसार ते यज्ञ चालत आहे. त्याची शांती निश्चित रूपाने मिळणार आहे. म्हणून या समारंभामध्ये सर्वांनी तन्मन धन योगाने काल राजेश पवार यांची पत्नी आले होते पूनम पवार. त्यांनी सांगितले की 1 लाख आम्ही लाडू इथं आणून देतो आहे. केदारनाथच्या दर्शन त्यानं वाटा म्हण आणून दिले बी. आणि तसेच आपले पुन्हा आज दुपारी हैदराबादचे प्रमोद केडिया आले होते. शेवटपर्यंत किती लागल म्हणले? लागतील 4-5 लाख लाडू. म्हणून उद्या सकाळी त्याने 5 लाख लाडू इथं पाठवायचे त्याने संकल्प केलेला आहे. सगळे केदारनाथाने सगळ्यासाठी करून घेत आहे. निमित्ताला मात्र आम्ही तुम्ही आहोत हेही तेवढं सत्य आहे. म्हणून हा विशाल सभेमध्ये सकाळी शिवकथाच्या वेळी उभं टाकायला जागा राहणार झाली. अशी प्रकारचे ना आम्ही ज्यावेळी खूप सकाळपासून कार्यक्रम असल्यामुळे इथं प्रत्येक वेळी येणं कठीण जातो. उद्यापासून सगळ्यांची इच्छा आहे दुपारच्या वेळी पण 10-15 मिनिट इथं राहून संदेश धर्मसंदेश द्यावा म्हणायचा. त्याने त्यांचेही समाधान होईल कथाकारांना. म्हणून उद्यापासून 15 मिनिटं शिवकथाच्या समाप्तीच्या वेळी 5-10 मिनिटाचे संदेश देण्यात येईल. असे म्हणून आजच्या या नांदेड नगराचा एक कृपा पोषित असलेले
धर्मक्षेत्र असलेले या संपूर्ण इथं विश्वामध्ये एक नांदेड विशिष्ट रूपाने दिसेल. आणि इथंच करायचं कारण होतं, या नांदेड जिल्ह्यातल्या घेतलेले प्रसाद घेऊन आम्ही हिमालयाला गेलो आणि त्याचा प्रसाद द्यावा म्हणून आमच्या मनात आल्यामुळे इथं कार्यक्रम ठरवलेले आहेत. म्हणून या भगवंताने या आता जास्त वेळ नको आहे, कारण का पुन्हा तुम्हाला जायचं, सकाळी 5:30 पुन्हा येणार आहेत. म्हणून या संक्षिप्त रीतीने दिलेले संदेश, महत्त्वपूर्ण असलेले संदेश तुम्ही श्रवण करून तुमच्या जीवन कृतकृत्य करून घेताना अपेक्षा बाळगून आजच्या समारंभाचा सर्वांचा इथं बसलेले सर्वांनी हस्ते पराहस्ते परोक्ष अपरोक्षपणे सहयोग सहकार दिल्यामुळे हा कार्यक्रम संपन्न झालेला एवढं सांगून आजच्या आशीर्वचनाला विराम देत आहो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद आदरणीय केदार महास्वामी.